राजमती नेमगोंडा पाटील शाळेमध्ये आपली मनाली शिकते आणि हा गुरुवर्य दिलीप लाड या शाळेमध्ये शिकतोय 8वीच्या वर्गामध्ये. आता ह्या बिचाऱ्यांना काय माहित आहे, उद्या ते स्वप्न घेऊन बसले की उद्या सकाळी आपण आवरायचं आणि शाळेत जायचं, झेंडावंदन करायचं. पण त्यांना माहित नाही की आजची ही शेवटची रात्र आहे की ज्या आई वडिलांनी आपल्याला जपलंय, ज्या आई वडिलांनी आपल्याला तर हाताच्या फोडासारखं वाढवलंय, रात्रंदिवस त्यांनी मेहनत केली आहे, पण आपले लाड पुरवायला ते अजिबात कमी पडले नाहीत. त्यांना माहित पण नाही की उद्या आजची रात्र ही त्यांची शेवटची रात्र आहे. सकाळी 6 वाजता जेव्हा हे उठले आणि तो बाजूला जो जिहादी आहे, मनोज तर झोपलेलाच होता, मनाली जागी होती, उठली आहे आणि तो तुम्ही माझ्या शेजारी का राहताय म्हणून सकाळच्या 6 वाजता येऊन आईच्या पोटावरती इतका वर्मी घाव घालतोय की ज्या घावानं त्या आईच्या आतड्या बाहेर पडलेल्या आहेत. वडिलाच्या डोक्यामध्ये हातोडीचा घाव घातला. अरे हातोडी आपण कशावरती मारतो? दगड फोडायला आपण हातोडी मारतो. तो हातोडीचा घन मोहनरावच्या डोक्यात घातला. बघा परिस्थिती काय असेल. सकाळी 6 वाजता ही घटना घडते. हे कुणाच्या अड्ड्यात नाहीत, मध्यात नाही, ह्यांचं त्याच्याशी कुठलं भांडण नाही. महाराष्ट्रातली जी लोक बघतायत आज, ह्या पोरांचा दोष काय आहे की ज्याचा आई आणि वडील त्यांनी कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावरती पाय दिला नाही, त्याच्या डोक्यामध्ये सकाळी 6 वाजता तुम्ही घालू टाकताय, त्याच्या आईच्या आतड्यात पाय काढताय. ह्या पोरांची काय चूक आहे सगळ्या? सकाळी यांनी त्याला गाडीमध्ये टाकलं, हॉस्पिटलला घेऊन गेले, मिरजच्या सिव्हिल हॉस्पिटलला. आणि मिरजच्या सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत आईचा मृत्यू झालाय. या पोरीला माहित नाही. आईला आयसीयू मध्ये ऍडमिट केलंय. मिरज सिव्हिल मध्ये बापाच्या डोक्यात घन असा घातला होता. कारण जेव्हा मला ही घटना कळाली, कारण 15 ऑगस्ट होता, मी जत मध्ये होतो आपल्या ध्वजाच्या सन्मानाच्या कार्यक्रमाला, दिवसभर कार्यक्रम होते. मी जेव्हा माझ्या गावातनं निघालो झऱ्याला, तेव्हा नागज फाट्यावरती आल्यावरती मला फोन आला की असा असा प्रकार घडलाय आणि आम्ही तुम्हाला थोड्या वेळात फोन करतो. मी म्हणलं इकडूनच वळू का तिकडं? नाही म्हणजे आम्ही तुम्हाला थोड्या वेळात फोन करतो, अर्ध्या तासानं. मग मी अर्ध्या पाऊण तासानं माझ्या घरी पोहोचलो. म्हणून असं खिन्न झालं होतं की असा असा प्रसंग सांगलीमध्ये घडलाय, आईचा मृत्यू झालाय.